आम्ही म्हणतोय बंद करा, आमची मागणी आहे बंद करा. पूर्वी जे होतं ना आम्हाला नारायणगाव राजमुंडकर डेपो होता तो सुरळीत होता. आणि आता काय झालं, वारंवार तिथं आमदारांनी पत्र दिली, पाठपुरावा केले, खासदारांनी केलं, स्थानिक नेत्यांनी केलं, कॉलेजच्या मुलांनी केलं. याच्यावर आजपर्यंत आहे ना जवळजवळ 2 वर्ष झालं काही थोडं निघालं. असं का या 17 गाड्यांमध्ये ना 17 गाड्या आहे. संभाजीनगरला इथून 2 गाड्या पडल्या. कारण नसताना संभाजीनगरला गाडी पाठवायची कारण आहे का, इथं जर तुम्हाला इथं गावांना गाड्या पाठवते की नाही, नाशिकला गाड्या चालल्या, संभाजीनगरतून तुम्ही इकडे फेऱ्या मारवा ना. मला असं सांगता येईल का तुम्हाला या गावाला कमी, या गावाला सगळ्याच गावांना कमी? 17 गाड्या 2 मिनिटं 17 गावांमध्ये 143 गावांमध्ये 17 बस कशा काय जाते? 17 नाही, आता 21 झालं. त्याच्यातल्या 5 लॉंग रूटला चालल्या. हा मग ते तुम्ही जे म्हणताय ते 17 जे म्हणतायत ना, आता 4 आल्या. आता 28 तारखेला 4 गाड्या आल्या जुन्या. पण त्या गाड्यांची अवस्था अशी का इथं जो दुर्गम भाग आहे, एकदा इकडे डिंब्याच्या वर गेलं गोडेगावच्या वर तर गाडी शिवाय एसटी शिवाय पर्याय नाही. इकडे सातोरे भाग आहे, तिकडे एसटी शिवाय पर्याय नाही. इकडं पश्चिम पट्टा आहे, लॉंग रूट आहे, तिथं एसटी शिवाय पर्याय नाही. लोकांनी जायचं कसं काय? आता ठीक आहे कॉलेज बंद आहे, आता इथं काय काय आई वडील बी उपस्थित आहे. आता ही कॉलेजची पोर यांच्या आई बाबांनी रोजचे 50-100 आणायचे कुठून? असं तुम्ही जे सांगतायत ना, मला ते त्रास नाही होते. 146 गावांना लगेच मला आत्ता जर सांगितलं की इथे ट्रिपा पाहिजे तर आपण या बंद करून इथल्या ट्रिपा लगेच वाढवू शकतो. एक दुसरी गोष्ट 10 ज्या गाड्या आहेत नव्या भेटणार आहेत, तुमच्याकरता मीच फॉलोअप घेतलाय कारण की मलाही माहिती आहे कमी गाड्या आहेत तसं. ओके, इकडे नारायणगावला 5 आल्या, राजगुरुनगरला 5 आल्या, फक्त मंचरच आहे. का मंचर राहील? असं काही नसतं. नाही नाही नाही, ऐका 1 मिनिटं हे जे आहेत ना, तुम्हाला जेव्हा वरच्या लेवलला जाल ना तर माझ्या हातातही नाही. तिथनं डेपो त्या दिवशी मयेड साहेबांनी आहे ना मुंबई सेंट्रल त्यांनी सांगितले का 8-10 दिवसात आम्ही दापोली कार्यशाळेला कळवू. मग आता नेमकी करायचं काय? आणि ऐका प्रोडक्शन जे असतं ना, 1 मिनिट ऐका, कसं असतं याच्यात 200-250 बसेस प्रोडक्शन होतात. आता त्या 200-250 पैकी पास होतात 200-250 बसेस महिन्याला. त्या ज्या डेपोची रिक्वायरमेंट त्यावेळेस लगेच आली ते सिरियली लावलेलं आहे. आता आपलं मंचर झालं, शिरूड झालं, याची नावं नव्हती. हे जेव्हा गेले मंचरची रिक्वायरमेंट का नाही? अरे टाकलाय म्हणजे आली ना मंचरची रिक्वायरमेंट आहे हे तर समजा. गाड्याची गरज नसताना गाडी राजपूरनगरला येते. शेवटी 2 नंबर काय मंचर असं थोडी म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त मला गरज आहे. का बरं माहिती का? 2-2.5 कोटी दररोज उत्पन्न कमवायचंय. मग इथं उत्पन्न ऐका ना, आता तुम्ही इथं आले बरोबर आहे का? आज जर पुणे जिल्ह्याचे डीसी इथं आले, पूर्वी आम्ही कॉलेजला असताना बघायचं डीसी आला ना या अवैध वाहतूक बंद व्हायची. काय तुमचा मग काहीच नाही का? हे पार्किंग बघा, स्टँडचं पार्किंग इथं लोक शिटा भरतात. या बाकीच्या रिक्षा चालू याच्यावर तुमचं काही म्हणजे कंट्रोलच नाही, कोणाच नाही. शांतता घ्या जरा. त्यामुळे आज 6 वाजता गाड्या आमच्या इकडे काय वेळेला दोन्ही पण 6 वाजता जर सांगितलं हो ताई, जांभोरीची गाडी आता जांभोरी जायचं कसं काय जांभोरीला? सांगावं तुम्ही माझ्या डोक्यात जायला पाहिजे ना. तुम्ही 4 शब्द सांगितले माझ्या डोक्यात नाही जाणार, मग मी परत म्हणणार पुढच्या वेळेस. तिकीट सांगा. जांभोरी याची 7-8 दिवस झाली बंद आहे. एक मिनिट की स्कूल ट्रिप आहे का? पुढे बस. नाही मग पुढे जा. स्कूल ट्रिप नाही, ऑब्लिगेटरी ट्रिप आहे. मग बंद का बरं केली? स्कूल म्हणजे सकाळची घेरायची उरलेवाडी त्याच्यासाठी आता गाडीच नाही साहेब. आता नाशिक बंद करून टाकायची. नाशिकचं तुमचा काही संबंध नाही. काम होतं त्यामुळे 2 दिवस काम झालं नाही, त्यामुळे ती 2 गेली. नाही मला एक म्हटलं तर यांनी जसं म्हटलं ना तसं जर नावा दिले तर त्या याद्या ज्या आहेत ना, आपण तिथल्या ट्रिपा ज्या आहेत, आता समजा एखाद्या गावाची ट्रिप नसेल, तुम्ही म्हणतात तिथे जातच नाही बा, तिथे काली पिली जाते, आपली विद्यार्थ्यांकरता किंवा लोकांकरता गाडी पाहिजे, तर ती ट्रिपची यादी द्या, आपण ती
औरंगाबाद सर्व कॅन्सल करून इकडच्या पहिले ऑपरेट करू. त्यांना दिलेलं आहे ना. त्यांना- सूर्यवंशी साहेबांच्या अगोदर होते दिली नाही. मला एक- हे बघा, मी पण ग्रामीण भागातलाच आहे. मी काही शहरात जन्माला नाही आलोय. मी खेडेगावातलाच आहे. त्यामुळे आपल्याला पहिले प्रायोरिटी आमची खेडेगाव राहणार, मग नंतर शहर. कारण की शहरावर ऑलरेडी ते औरंगाबादवालाही चालतो, नाशिकवालाही चालतो. त्यामुळे नाशिक शिवाजीनगरच्या लागत इतक्या गाड्या आहेत. त्यामुळे त्याचा काही विचार करू नका. फक्त आत्ता मला असं पाहिजे की ग्रामीण भागातली कुठली ट्रिप तुम्हाला पाहिजे. जांभुरी सर ही लोकल एसटी आणि खूप वर्षापासून चालू एसटी. ती विचारल्यानंतर सांगितलं की आमच्याकडे अवेलेबल नाही. नाही, या ट्रिपा ज्या आहेत ना, या ट्रिपा मला मार्क करून पाहिजे आणि ह्या गेल्या पाहिजे. भले तुम्ही त्यावेळेस नाशिक रद्द करा, पण ती जांभुरी गेली की विषय संपला. यांना पोचवायला दुसरा मार्ग नाही ना आपल्याला, बरोबर ना? हेच पाहिजे ना आपल्याला. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, आपल्या गावाची गाडी गेली पाहिजे. जांभोरी, लोणी, माळुंगे, कुरवंडी, फुलेवाडी. काय? एक सर आता जांभोरी गाडी चालली मला होती. देऊ द्या म्हणजे. बाबाजी एक विषय सब्जेक्ट. आणि याच्यावर ठोस कारवाई पाहिजे बरं कसं आहे. ऐका ना, जांभुरी चालू विषय कारण यांची डोकी बंद होत्या, 17 गाड्या पुढे फिरवायच्या. नाही, हे तसं काहीच नाही. तुम्ही आज सांगून जाणार इथं. मला सांगा, आज त्यांचे रिप्रेस त्यांनी वळसे बाटला पुढे किती वेळा नेले तुम्ही? काय त्याच्यात परिणाम आहे मला सांगा. जवळजवळ 5-6 महिने यांचे कर्मचारी लागते. यांची नाही, आमची मी काय म्हणतोय, तुमच्याच नाही तुमच्या तरी यांच्यात फरक आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ऑफिसला बसता, यांना लोकांना इथं फोन द्यायला लागतो. आज 17 गाड्या बसवणार का सगळे? हो सांग. गाड्याचे जवळ परडी मार्गे खडकी मार्गे बऱ्याच तिकडनं काय खाजगी गाड्या नाही. गाडीच नाही का? तिकडनं गाडी आहे पण आता बंद झाली. आपण नवीन हे केल्यामुळे ती गाडी बंद झाली. त्याच्या रूटने काय आहे की खडकी मार्गे जी गाडी मुक्कामी जात होती तर सगळे जे नवीन विद्यार्थी 5-6 सगळे विद्यार्थ्यांनी काढले. तर त्या मार्गावरती गाडीच नाही म्हणजे होती पूर्वी, आता ती बंद झाली. पूर्वी म्हणजे कधी? पूर्वी म्हणजे आता कोरोनाच्या अगोदरपर्यंत ती गाडी चालू होती. खडकी मार्गे जवळ डिस्ट्रिक्ट पुढे या, पुढे या. बघा हे साहेब नाही, पुढे जाऊन बोला. राजनगरवाल्याला चालवायला लावेल ना कंपल्सरी. त्याला काय असेल? ऐका ना, पारगावला जायला इष्टी नाही आपली. गाडी सगळ्या गाडी एक गाडी नाही जायला. आता 5 नंतर आहे ना, गाडीत नाही. ट्रॅफिक मध्ये तिकडं अडकत येतोय ना 8 वाजेपर्यंत. तेवढीच गाडी शेवटला 4:15 मध्ये गाडीच नाही. मी 4:30ला आले, आतापर्यंत इथंच छान आलो. पारगाव जायला गाडीच नाही. याला जे आहेत ना, शेड्यूल घेऊन या तुम्ही माझ्याकडे, माझ्याचकडे. फक्त प्रवाशांची नाही, मला अशी नवीन नाही दाखवायची आहे. नवीन म्हणजे तुम्ही एका बसमध्ये अजून 15, 20, 40 बसेस चालल्या तरी होणार नाही. तर यांच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहे ना, त्या फ्रिक्वेन्सी अटॅच करायच्या अशा. म्हणजे जे आहेत ना, एका गावाला 2 तरी फेऱ्या झाल्या पाहिजे. सकाळी आला गावाला इथं की संध्याकाळी तो गेला पाहिजे, इतका विचार झाला. बाकी काही सर एक विषय बरोबर ना, इतकाच विषय. म्हणजे तो एकदम करेक्ट. सकाळी आणताय लोक, जायला गाडीच नाही. जायला गाडी नाही, तर मग तो काय? खाजगी तिथं प्रवासी वाहतूक नाही आहे. शेट्टी साहेब, तुम्ही किती वर्ष झालं संघर्ष करताय सांगा? आता मी सर्व 4-5 अध्यक्ष होतो. नाही, कोण 4-5 वर्ष नाही? त्यांचा परिचय त्यांचा परिचय द्या पाहिजे. ते आता वकील आहे. ते पूर्वी संघटनेचे विद्यार्थी संघटनेचे गेले अनेक वर्ष बघा. हा माणूस ही माणसं काम करत होती. तेव्हापासून या आंबेगाव तालुक्यात एसटीचा संघर्ष आहे. परंतु एसटीचं अजिबात तुमच्या नियोजन नाही. आता तुम्ही रूट लिहून घेताय ना, तर तुम्ही लिखी द्या आम्हाला का 8 दिवसात रूट चालू करतो, नाहीतर आम्ही यांच्या मानगुटीवर बसतो. सर आता एसटी लागली इकडे ते पारगाव काय करणार? थांबा एक बोला. याचं घेऊ द्या. बाबाजी शेट्टी याचं बोला. बाळांचा बोला. हा बाळा बोल. एसटी नाही खाली जायला. कोणते नाव सांग? इकडं रामवाडी सगळ्याच गाड्या बंद केल्या. आता एक मिनिट घेऊ का तुझा? एकच मिनिट. विषय असा आहे, मंचर डेपो होण्याच्या अगोदर सगळ्या गाड्या चालू होत्या. आणि नारायणगाव 2 डेपो होते, बरोबर. तिथनं सगळ्या गाड्या इकडे यायच्या, व्यवस्थित रुटीन व्हायचं. इन केस एखादी गाडी आहे ना कमी होती, बरोबर का? परंतु आज आम्हाला असं वाटायला लागलं की आंबेगाव तालुक्यामध्ये डेपो येऊन चूक झाली का? हा बरोबर आहे. बरोबर. डेपो बंद केला पाहिजे मंचरचा. चालू आहे आता.
निर्मित तुमच्या 15 ते 17 गाड्या असतात, बरोबर. बरोबर आहे? त्याच्यातल्या 4-5 तर ब्रेकडाऊनच असतात, बरोबर. आता ह्या 13 ते 14 गाड्यामध्ये एकूण किती गाव आहेत हो, साहेब? 143. 143 गाव आहेत. 143 गावामध्ये तुमच्या फेऱ्या किती, तुमचे मुक्काम किती, हे बसवायचे कसे, बरोबर. बाबाजीने मागे जो मुद्दा घेतला होता डेपोचा, डिझेल भरायला गाडी तुमची इकडनं नारायणगावला जाते किंवा खेडला जाते, बरोबर. म्हणजे हा डेपो असून खोळंबा झालेला आहे, बाकी काही झालेलं नाही. त्यातल्या त्यात काय होतं, लोकसंख्या वाढत चाललेली आहे, गाड्यांवरती प्रवाशांचा लोड वाढत चाललाय, बरोबर. त्यात अवैध वाहतुकीचे जे एजंट्स खूप बस स्टँड मध्ये सुळसुळाट चाललेला आहे, बरोबर. याच्यावरती तुमचा कंट्रोल पण नाहीये. आजची घटना, ताजीच घटना माझ्या मोबाईल मध्ये पण आहे, ऍडव्हर्टायझिंगचे जे बोर्ड आहेत बाहेरचे, बरोबर. आता आपलं मंचर बस स्थानक हे ऍडव्हर्टायझिंग साठी आहे का लोकांच्या सुख सुविधेसाठी आहे ते पहिल्यांदा सांगा. वरनं बोर्ड खाली पडला, मॅडमला मी पाठवला, एका लेडीजच्या डोक्यावरती तो पडलाय, माझ्याकडे ते पण आहे, बरोबर. हे झालं सगळे सर्वसामान्य जनतेसाठी. आता मागे पण मी सूर्यवंशी साहेब असताना 7 ते 8 वेळा मी त्यांच्याशी काही गोष्टी ज्या तुमच्या वाहक चालक यांच्या बाबतीमध्ये मी बोललो. वरती विश्रांतीगृह आहे, वाटलं तर आपण वरती जाऊ पाहिला, त्याला लॉक लावले. त्या चालकांनी किंवा वाहकांनी थांबायचं कुठं, प्रवासी आहे तिथे बाजूला आपण गेलो, पिण्याची पाण्याची सोय बिलकुल नाहीये, ते बंद आहे, बरोबर. मग हे असून काय फायदा येते, आम्ही बस स्टँडला जागा दिल्यात, आमच्या आजोबांनी जागा दिल्यात, पण तुम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी या गोष्टी करा ना, त्या पण तुम्ही करत नाहीये. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या गोष्टी तुमच्या समोर मांडल्यात. आता माझा दुसरा पण परिचय देतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष मी, त्या नात्याने नाही आलो, परंतु ह्या नात्याने नक्की आलो की तालुक्यातील एक सज्ञान नागरिक ज्या काही लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्या समोर मांडण्यासाठी आम्ही आलो. हे सगळे प्रतिष्ठित सगळे वकील साहेब आहेत, त्यांच्या पण समस्या आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. आम्हाला प्रश्न पडतो बरं का साहेब, तर एवढं नाही हे तुमचे जे मला एकच पण जनरल आहे ना साहेब, एक मिनिट फक्त आमचं ऐका. पूर्वी उलट चांगलं होतं. नाही जी कल्पना दिली ना, नाही, कल्पनेमध्ये एकूण वाटतंय की पण आता इथं आपल्याला डेव्हलपमेंट 3 डेपोच्या ज्या गावाला ज्या गाड्या गाड्यांना समजायला प्रॉब्लेमच होतोय ना. एक सांगा, आता हे सगळं एवढं पडलंय असं, हे स्वच्छता सर खूप करण्यासारखं, गाड्या तुम्ही तिकडनं गेट करू शकता, एवढी गर्दी होती, हे सर पडलंय ना सर, त्याचं किती घाणीचं साम्राज्य झाले. एवढं जागा असून आपण त्याचा विनियोग काय करतोय का, तुम्ही एकदा इकडे बघा, हे तर वापर करा ना त्याचा. मग आता एवढी जागा सर, ही जागा पडून याचा काय उपयोग आहे? साधा आम्हाला प्रश्न पडतो, आम्ही शिकलेले लोक, स्वच्छता राहील ना, तुम्ही तिकडनं गेट करा, आतमध्ये गाडी आणि इकडनं बाहेर काढा जातील, त्याचा वापर तरी होईल ना. आपण साहेबांबरोबर एकदा राऊंड मारूच्या सगळ्यांना. किती अस्वच्छता इथं, ते योग्य वाटत नाही साहेब आम्हाला. शहर आहे नारायणगाव, जर आपण पाहिलं काय एस स्टँड जर पाहिलं, मंचर शहराला जर एवढी अस्वच्छता आहे, काही डेंग्यू वगैरे आजार वगैरे होतात. आता प्रश्न असा आहे का, ठीक आहे, ज्यांच्याकडे टू व्हीलर आहे, गाड्या आहेत, ते येतात गाड्याने. आता याच्या महिला वगैरे आहेत, ग्रामीण भागामध्ये जर गाड्या गेल्याच नाही त्या लोकांना येण्याचा मोठा प्रश्न आहे. आता उन्हाळा आहे, दुपारच्या सुट्टीमध्ये उन्हामध्ये जायचं कसं, असे बरेच प्रश्न आहे. आता काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आता आपल्याकडे समजा अधिकार आहे, ग्रामीण भागामध्ये जरी गाड्या गेल्या पाहिजे, शहरी भागात एखादी गाडी कमी असं झाली तर मग जिथं गाडी जातच नाही त्या लोकांनी मंजूरला यायचं कसं. नवीन गाड्या एवढा आला, आम्ही गाड्या इकडे पाहिजे ना सर, पहिलं पाहिजे होता तर थोडंसं केलं तर चांगलं होईल. आणि इथं स्टँडर्ड पब्लिक आहे सर, इथं इंजिनिअरिंग महाविद्यालय, राज्यातले विद्यार्थी येतात, इथं राहण्यासाठी प्रश्न देतात, वातावरण चांगलं आहे, शैक्षणिक संस्था चांगल्या आहेत. मग आता जाण्यासाठी जर हे केलं तर आपला पण तिथं बिझनेस होणार आहे ना महामंडळाचा. विचार करतो प्रॉब्लेम झालाय, म्हणजे पूर्वी डेपो नव्हता ना, तरी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला बाहेर गावचे एवढं पब्लिक येते, जायला गाडी नाही, कसं काय जायचं? लक्षात आज तुम्ही आम्हाला फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही लिखी द्या आम्हाला काही, नाही तर बसून राहतो तुम्ही, आम्ही बसून राहतो, जेवायला घालतो तुम्हाला. मी तुमच्याचकडे येणार आहे, या ना, बिंदास या, बिंदास या, तुम्ही इथंच बसतो, काही बिंदास या, तुम्ही गाव जवळ आहे ना, बिंदास या. 8 दिवस नाही, बार महिनाभर तुम्हाला साहेब एक मिनिट, आता एक मिनिट मला जितकं समजलं म्हणजे डेपो होऊन खोळंबा झाला,
असं तुमचं मत आहे? ओके. कारण की नारायणगाव, राजगुरुनगर हे सर्व बघायचे त्यावेळेस. हो, आता ते पण आता एक काय झालं की आता मालक इथं झाला म्हणून ते पण बघत नाही, असा प्रकार आहे. तर आम्ही एक काम करतो याच्यात. आता माझ्याही डोक्यात म्हणजे मला झालेत आता 16 वर्ष ट्रॅफिकमध्ये DC म्हणून. तर त्याच्यातल्या गोष्ट सांगतो की हे ना आमच्यासारखं झालं. नाशिकला जे आहेत ना, मी नाशिकला होतो 3 वर्ष, तर ते बाजूला सिन्नर आहे ना, सिन्नर आहे आपल्या रस्त्यावर. सिटी बस सुरू झाली, STच्या सर्व बसेस काय झाल्या, कमी बंद झाल्या. मग आता त्या मधल्या प्रवाशांना ती सिटी बसही वाली नाही आणि STही वाली नाही. का बरं? ST कमी झाल्या म्हणजे प्रवासी नाही घटले म्हणून ST कमी झाले. तो तसा प्रकार मंचरचा झाला आहे. मंचरला एकतर पूर्ण शेड्युलिंग शफल करावं लागतील, गाड्या वाढवाव्या लागतील, हा एक पहिला प्रश्न. त्याच्याकरता मी चांगली न्यूज सांगतो, 10 गाड्या आपण मागितल्या, 10 गाड्या मंजूर झाल्या, परंतु त्या पुढच्या आठवड्यात येतील किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात येतील. एक 10-12 दिवसात यायला पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट हे जे स्वच्छतेचं याचं आहे, आपण ट्रिपचं शफल करू. आता एक काम करू, मी 3 दिवस जे आहेत ना तुम्हाला फक्त इतकं आहे की अनवॉन्टेड ट्रिप चालू करायला नका सांगू. अनवॉन्टेड चालू केली तर आमची ती आम्हालाही पूर्ण क्षमतेने आहे त्या जितक्या पहिले आपण काय करू, जितक्या आहेत तितक्या तरी पूर्ण क्षमतेने, म्हणजे ती 100% पंक्च्युअलिटी पाहिजे. म्हणजे पंक्च्युअलिटी राहिली तर हा विषय आपला संपवत जाईल. कसला म्हणजे विषय संपवत जाईल. मग आपण काय करू, एक जे आहेत ना तुम्ही तुमच्याकडे आता तुम्ही आहात प्रतिनिधी, तर तुमच्याकडे येणारी मागणी जी आहे ती आम्हाला द्या. किती वाजेला पाहिजे ते पण द्या. म्हणजे मग आपण त्या पद्धतीने प्रायोगिक तत्वावर नवीन ज्या ट्रिप असतील त्या नवीन ट्रिप आपण एक 10 दिवस 15 दिवस चालून बघू. तिचा रिस्पॉन्स नाही आला तर ती चालू ठेवू, नाहीतर मग आम्ही तुम्हाला सांगू बाबा ही परवडत नाही, बघ चालतच नाही आहे, तर त्यावेळेस करू. तिसरा प्रश्न हे जे कालेपिली आणि याचं आहे, याचं मी उद्याच SP साहेबांना बोलतो. आम्ही तसं पत्रव्यवहार करतोच आहे. काय आमचं जरा कॉन्सन्ट्रेशन आता स्वारगेटवरच झालं होतं गेल्या 2 महिन्यात. मी आलो तसंही माझंही काम तेच चालू झालं. का बरं? माझी बदली त्याच्याकरता झाली. माझं सिंहस्थ सोडून माझी बदली इकडे झाली. तर हे माझ्या लक्षात आलं आहे की तुमचे प्रॉब्लेम खरंच आहे. जो नाही माझं पण गावाला जायची गाडी 3च गाड्या असतात, 3 एक कॅन्सल झाली ना तर मग काही स्कोप नाही. तुमचं तरी जवळ आहे, माझं 45 किलोमीटर जावं लागतं. तुम्हाला गाडी असेल साहेब? नाही, गाडी नसते. काही नाही, मी शेतकऱ्याचाच पोरगा आहे पहिले. गाडी नाही. सर 4-5 वर्षात काय झाले, एवढे DC साहेब येऊन फक्त गोड बोलताय. ऐका गोड बोललो ऐका ना. थोडं मग अपंगाचे प्रश्न आहे का तो अपंगाला मदत करत नाही. दुसरी गोष्ट, बस मध्ये ST मध्ये आमचं राखीव शीट असताना आम्हाला दिलं जात नाही. आम्हाला सांगतात पहिल्या स्टॉपला म्हणजे जिथून गाडी सुटते पहिल्या स्थानकापासून तुम्हाला ते सीट देण्याची तरतूद आहे. पण तसं आता JR नाही. आता नवीन JR पास झाले. अपंग व्यक्ती कुठे नाही बसला तरी त्यांना सीट खाली करून देणं हे बंधनकारक आहे. सर्वसामान्य असते पण त्याच्यावरती आमच्या सीटवरती लिहिलेलं आहे ना, सांगितलं पाहिजे. नाशिकवरनं आला आणि आपण मंचरला चढलो की त्याला म्हटलं तर तो उठेल का? त्याला बसताना मला सांगा, तुमचं जर रिझर्वेशन सीट आहे त्या रिझर्वेशन त्या सीटवरती जर आमचा एखादा व्यक्ती बसला तुम्ही काय सांगता पहिल्यांदा रिझर्वेशन आहे तिथं बसू नका. तसं तुम्ही त्यांना सूचना दिली पाहिजे की अपंगाचं सीट आहे, ही व्यक्ती आल्यानंतर तुम्हाला उठावं लागेल, तुम्हाला बसायची ठरवा. ठीक आहे, त्या सूचना देऊन टाका. इकडे PMT चालू झाली, तुमच्या STने त्यांना पत्र दिलं, ती PMT बंद केली. का आमची ST चालत नाही. चांगली पुणे ते मनसर आहे ना, लोकांना कशाला आमच्या STच्या नादी लागते काय? अहो पत्र दिलंय, गाडी बंद केली तर चालू जवळजवळ किती महिने चालली गाडी. आम्ही PMTची गाडी फुल चालली असेल ते लॉस मध्ये गेले असतील. लॉस नाही, चालू करा आपल्याला चांगला आहे. पहिल्या नॉनस्टॉप मंचर ते पुणे या गाडीने विद्यार्थी जाऊन ही माझी माहिती नॉनस्टॉप फक्त पुढे थांबा तुम्ही. दुसरा एक असा प्रश्न बाबा मागून की तिकडे मागून 1 मिनिट आता मला बोलू द्या. सर कसं आहे, मंचर जुना चांदोली रस्ता
पलीकडची चांडोली, बुद्रुक, लौकी, कळंब इथले बरेच विद्यार्थी कॉलेजला येणार आहे. ह्यांची एवढी गैरसोय, अक्षरशः आमच्या रस्त्याने मुली चालत येतात आणि आता त्या रस्त्याला बिबट्यांची भीती खूप आहे. तर माझं मत काय आहे, जसं आपण एक सिटी बस टाईप का असा राऊंड मारणारी एक गाडी पाहिजे. शटल किती वाजता? शटल गाडी नाही ते मी म्हणणं किती वाजता म्हणजे अशी किती असं कॉलेज टाइम व्हायला 9:30ला, ते जर 9:15ला इथून निघली ना होईल की असं आपण पूर्ण दिवसभर फिरवले तर ती काही नाही, दिवसभर नाही. कॉलेजच्या टाइमाला 7 वाजता इथनं पाहिजे अशी आली पाहिजे असं द्या म्हणजे आम्हाला तसं शेड्यूल मध्ये बसून घेता येईल. की मला वाटतं 22 वर्षाच्या मुलगी वाघाला बळी पडली चांडोलीची. म्हणजे अशा घटना आहेत खूप का रस्त्याने चालल्यात मुलं मुली वाघ दिसत आहेत. तर या दृष्टिकोनातून मी बोलतो ऊस आहे त्या भागात आम्हाला टायमिंग जे आहेत ना इथून 9-9:30 आणि त्यांना सांगा आता बघा मनसर जुना चांडोली रस्ता ते माजी आमदार शिवाजीराव पाटलांच्या तिकडचा रस्ता म्हणजे मंचर शिवाजीराव पाटील पुणे जिल्हा लौकी वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. तर जुना चांडोली रस्ता तिथली मुलं पिकअप केली, पलीकडची चांडोली, लौकी, कळंब. मला त्याच्या तिकिटाचा प्रश्न खालच्या चांडोलीवाल्यांना ज्यादा तिकीट पडलं ते बघू आपण म्हणजे त्याचा काहीतरी आता त्याला विद्यार्थी म्हणून त्याला गाडी म्हणून ते चालू गाडी तर चालू होते. एका चांदोरीचे पोरं थोडे इकडे येऊन बसतील त्याला काय एवढी मागणी आणि सापोरं माळुंग ते भेटेच आहे गाड्या पण तुमच्याकडे गाड्याच नाही तर तुम्ही कसं काय चालू करणार? गाड्या येणार आहेत ना साहेब बोलले ना गाड्या किती वर्ष झाला आपण ऐकतो. साहेबांनी शब्द दिला पुढच्या 8 साहेबांनी इकडे बघा आपण कोण आहे इथं किरकोळ बसलोय. ऐका एका माजी गृहमंत्र्याला साहेबांनी शब्द दिलता 8 दिवसात तुम्हाला गाड्या देऊ. माजी गृहमंत्र्याला आपण किरकोळ आहे त्यांचा नाही पाळला आपला काय पाळणार आहे? तुम्ही लिखी द्याचा का आम्हाला सांगा साहेब. तुम्ही फसवणार तर नाही ना? अहो नाही हे फसवा फसवी चालली गेली कित्येक वर्ष आहे ना. आता वळसे पाटलांशी फोन लावतो कोणत्या डीसीशी बोलले तुम्ही फक्त ऐका आणि 8 दिवसाचा शब्द डीसीने दिलता का नाही एवढं बघा. फक्त काय बोलले नवीन गाड्या नसतील तर जुन्या गाड्या द्या. 4 दिल्या ना बाबा त्या दिवशी 4च गाड्या आणि मग 28 तारखेला 4 गाड्या आल्या. त्याच्या अगोदर 15 दिवसापूर्वी बोलणं झाले. तुम्ही जर गृहमंत्र्याला जर किंमत दिली नाही विद्यमान आमदाराला किंमत दिली नाही तुम्ही प्रवाशांना काय किंमत देणार आहे? आमदार साहेबांनी 15 गाड्यांची मागणी केली. तुम्ही नवीन 15 गाड्या बरोबर तुम्ही फक्त 4 दिल्या. नव्या ज्या आहेत ना 1 मिनिट त्याचं अलोकेशन माझ्या हातात नसतं. आता बऱ्याच ठिकाणी झाले वाटतं. हो बऱ्याच ठिकाणी त्याचं जे असतं ना पूर्ण 250 डेपोचं नंबरिंग केली त्या नंबरिंगप्रमाणे ते अलोकेशन होत असतं. मग जर आहे साहेब तुम्ही म्हणताय त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा सगळ्यांनी असं नाही म्हणजे विश्वास तर ठीक आहे. मी तुमच्यातलाच आहे मला काही नाही. मला उलट जास्त आल्या तर खूपच चांगला आनंद आहे. का बरं प्राधान्य आपण मनसरला द्या. प्राधान्य मनसेला देणार आहे. आता मनसेलाच राहिले. 1 मिनिट नाही असं नाही. बोरला नाही शिरूरला नाही दौंडला नाही 70-80 गाड्या कोण म्हणतं आपल्यापेक्षा तर जास्त आहे. जास्त आहे 25 गाड्या. एक तरी गाडी जास्त आहे की नाही? ठीक आहे 17 आहे. 75 गाडी आहे. असं काही नसतं. नाही सर ही वेहिकल आपलं चालू जाऊ द्या सर. तुम्ही स्थानिक आहात तुम्ही जिल्ह्यामध्ये 2 डेपो केले आपण मनसर आणि इंदापूर. मग याचं काय पुढं काय झालं त्याचं? आपण इलेक्ट्रिकल इथं गाड्यांचं चालू करणार होता. हा डेपो त्याच्यात शासनाने घोषित केला होता की मनसर डेपो त्याच्यामध्ये आहे इंदापूर इलेक्ट्रिकल नाही जे काय असेल इलेक्ट्रिकल चांदोली खुर्द बुद्रुक लौकी कळंब आता फक्त बसेसची गरज आहे. आता इकडे बघा ही बस आहे 25 सीटर याच्यात प्रवासी गाड्या 70 खुर्द बुद्रुक आत्ताची लाईव्ह लौकी कळंब. आता 10 मिनिटापूर्वी तुम्ही याच्या अगोदर ही मिनी बस आहे 25 सीटरची बस आहे याच्यात प्रवासी 70 चढत्यात आणि ही बस चालली कुठं माहिती का गोडेगावला चालली आणि जवळजवळ 10 ते 12 गाव आहे ह्या बसला. म्हणजे या बसनी पुढे कळंबला बी स्टॉप घ्यायचा गाड्या टाकायला काय आपण गाड्याच नाही अरे नाही हो असं थोडी आहे. गाड्या नाही म्हणतायत मग मोठी गाडी तिकडे चालली ती चालली
तिन्ही वळवतायत कसं सांगताय तुम्ही ओपन करा एक मिनिट. हा ना, की- नाही, नाही, थांबा, ऐका ना. हे हो साहेब थांबा एक मिनिट. आता याच्यामध्ये प्रवासी किती बसला? 70 आहे का? एकच मिनिट. ठीक आहे, या ठिकाणी मोठी जर बस दिली तर काय प्रॉब्लेम आहे? मग ते काहीच येणार नाही, मी तेच म्हणतोय मग आता हे अलोकेशन गाड्यांचं रूट लावायचं पण आमच्या हातामध्ये आहे का त्यांच्या मग हातामध्ये? तेच सांगतोय त्यांना गाड्याने ते म्हणतात तिच्यात गाड्याने असं नाही आहे, त्यांनी ती लावायला पाहिजे. आता हे तर बाई काम करतो, आम्ही तिथे जाऊन बसतो, अलोकेशन आमच्या हातामध्ये नाही, आम्ही लावतो. तुम्हाला सर सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतात सर्वजण इथे जे बसले इथे लाईव्ह परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतायत. हो. नाही 12 गाड्या करतात त्या. त्याच्यात नाही, राजगुरुनगरच्या- यासाठी ना आता तुम्ही खेडचे डेपो मॅनेजर आणि नारायणगाव हे तिघं जेव्हा एकत्र असेल तेव्हा हे रोडचं कुठेतरी बसेल असं मला नाही वाटतं. मला कारण हे काय- नाही करत. थांबा एक मिनिट, मी ते नाही करणार. मी एक दिवस याची मिटिंगच लावतो तिघं डेपो मॅनेजरची. हे जे रूट आहेत ना पूर्वी चालणारे हे मागचं हे म्हणजे माझ्या डोक्यात लगेच चालत आहे की हे काय आलं त्या नारायणगावला दिलं, नारायणगावला गरज नाही, तो कॅन्सल करतो इकडचा. हो, हो. ओके बरोबर ना? बरोबर, हेच होतंय तसंच आता मध्ये. झालं. हा? तसंच झालं. राजगुरुनगरवाला त्याला गरज नाही ना, त्याला तिथली कोणाचा फोन येईल हो. त्या तसंच परिसराचा, झालंय ते. इकडचा फोन आला तर कोण अटेंड करेल, ते मंचरवाला. हो. हे असं असा हो, प्रकार तसंच होतो. झालं. हो, त्यामुळे- तसंच झालंय ते. ते दोन डेपोने कारण त्यांची की- जबाबदारी हे बघा, पूर्ण केली. मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलो, म्हणजे वाढवायला काही नाही. ते नाही करायचं असं नाही. तुम्ही माझा सत्कार करा जाताना, इतकं तर नक्की. 100% नाही, करू करू शकतो. शकतो. का बरं माहिती का, ग्रामीण भागाला दुसरा पर्याय नाही. फक्त तुमची एक मला मदत लागेल. मी गाड्या वाढवल्या तर उत्पन्न वाढलं पाहिजे, याच्याकरता हे जे आहेत ना, हे बंद करायला मदत करा. आता ऐका हे ना. सुरळीत हे नाही, हे सुरळीत झालंय. खाजगी वाहतूक हा, खाजगी वाहतूक ही प्रशासनाच्या हातात आहे का आमच्या हातात आहे? नाही नाही, त्याला प्रशासन जरी म्हटलं एक आता तुम्हाला एक साधं उदाहरण दिलं ना, यांना माहिती पुण्यासाठी आहे. पुण्याचा डीसी जर मनसर नारायणगावला येणार असेल तर आम्ही बघितले डोळ्याने काय हे पूर्ण नाही, आम्ही वाहतूक बंद असायची. डीसी नाही, डीसी ना अहो डीसी तुम्हाला अधिकार आता नसले मला आता तरी एसटीत झाले. तुम्हाला अधिकार नसले तरी अहो यांना आम्ही ऐका तुम्हाला अधिकार नसले तरी ऐका पूर्वी तर तुम्हाला सांगतोय तुम्हाला अधिकार नसले तरी डीसी साहेब एखाद्या रस्त्यावर येणार आहे तर अवैध वाहतूक आहे ना बंद असायची. आता अवैध वाहतूक जुमानतच नाही. काय करता? ठीक आहे, तो विषय सोडून द्या. आताचा विषय सांगा. असं थोडे मंचर स्टँडमध्ये काय होते कितीतरी बाहेरचे जे ड्रायव्हर कंडक्ट आपले प्रायव्हेट गाडीवाले येऊन सीटं घेऊन जातात. मग तुमचे जे इथले स्थानिक डेपो मॅनेजर, डेपो इंचार्ज, स्टँड इंचार्ज, स्टँड इंचार्ज काय करतात? सरळ प्रश्न. बाहेरचे लोक ड्रायव्हर लोक येऊन त्यांच्या इको वगैरे भरतात. खूप वेळा त्यांच्या चाव्या पण काढल्या काही तुमच्या कर्मचाऱ्यांनी, त्याच्यावरची तुमची ठोस कारवाई काही. दुसरी गोष्ट, मध्यंतरी बिग पॉकेटरच्या काही खूप घटना घडल्या. पलीकडनं कॅमेरे नव्हते, पोलीस स्टेशनशी आम्ही भांडलो, तुमच्याशी पण भांडलो, ते कॅमेरे टाकले, प्रायव्हेट कनेक्शन आम्ही दिले पलीकडच्या बाजूने. तिसरी अशी घटना घडली, रात्रीचे ते प्रवासी येतात, ह्या साईडची लाईट बंद असायची इकडची तिकडच्या, त्यावेळेस पेपरला बातमी दिल्यानंतर त्या लाईट चालू होत्या. मी ते आज टाकायत तुमचा सुरक्षा रक्षक नाही रात्रीचा, बरोबर? ह्या मेन मागण्या आमच्या आहेत, त्या पण त्या पूर्ण नाही झाल्या. सुरक्षा रक्षक, प्रवाशांच्या पाण्याची सोय काय? आता हा प्रश्न महत्वाचा आहे. चला समोर आता तुम्ही चला आमच्या बरोबर. पहिलं नाही, आत्ताच काय? आत्ताचं काय सूर्यवंशी साहेबांना मी ही गोष्ट 4 वेळा सांगितली. गायकवाड साहेब वगैरे रमाकांत गायकवाड. नाही काय काय पानपोई पानपोई उन्हाळ्यापुरती मर्यादित आहे. पानपोई वाला निघून गेल्यानंतर तुम्ही काय करणार? 12 महिने पाहिजे. आमचा जन्म इथं झालाय नाही, स्टँडवर. पाण्याची सोय पाहिजे, मी मान्य करतो. मी पानपोईचा विषय बोलतोय, ते पानपोई बोलताय ना, पानपोईचा विषय बोलतोय मी. कनेक्शन नाही का? अहो उलट त्यांनी यांना सहकार्य केले तुम्हाला पानपोई देऊन इथं. बरोबर आहे. समजा पानपोई नसती तर काय केलं असतं तुम्ही सांगा चला. विचार मॅडमला, डेपो मॅनेजर सूर्यवंशी साहेब असताना मी त्यांना किती वेळा बोललोय, शांतच, एक शब्द नाही. म्हणजे हा काय प्रकार? आधी तुम्हाला सांगतोय पाण्याची व्यवस्था करा, तुम्ही नाही करत आहे. कनेक्शन घेतील का पाण्याचं आपल्या नगर परिषदचं? मिळेल ना नगर आता? परिषदचं कनेक्शन आहे साहेब, आहे. नाहीतर ते तिकडे जॉईंट आहे. कुठे? ते आपण करू. नाही नाही, त्याचा काय संबंध? पण मग प्यायच्या पाण्याचंच असेल ना नगरपालिकेचं. राजगुरुनगर चांडर होता डेपो साहेब. ही सगळी माहिती आहे पहिल्यांदा.
वरती सर आता पण माझ्या उत्तराला साहेब तुम्ही दोन्ही पण जे आहेत ना तुमचे वाहन चालकांचे जे विश्रांती रेस्टरूम कसे आहेत ते तुम्ही फक्त एकदा पहा म्हणजे तुम्हाला खात्री होईल. नाही आता आमचा कर्मचाऱ्याचा विषय झाला आमचं ठरलं पण स्वच्छ मी द्यायचं ठीक आहे होते जे आम्ही पाहतो ना बरोबर आहे ते कर्मचारी तुमचे कोण आहेत आमचंच कर्मचारी परिवारातील सदस्य आहेत बरोबर की नाही मग त्यांच्यासाठी सुविधा नकोय का आता ठरलं ना आमचं ठीक आता त्यांना सांगितलं माणूस सुद्धा बघा म्हणले त्याचे पण आपण चालू करू डेली रोज माणूस सुद्धा बघायला लावला त्यांना तुम्ही सुचवा माणूस तुम्ही वरिष्ठ असल्यामुळे ते काही गोष्टी बोलायला घाबरतात. सगळ्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी माझे खूप जवळचे संबंध आहेत कारण का त्याचं कारण सांगतो माझे वडील पण ड्रायव्हर होते रिटायर झाले पहिली गोष्ट म्हणून एवढं जवळच्या गोष्टीमध्ये एकदम क्लिअर बोलतो. जेव्हा जाधव साहेब होते का तेव्हापासून जेडीसी होते का तेव्हापासून त्यांची आणि माझे चांगले संबंध जाधव होते चव्हाण होते हा त्याच्यानंतर गायकवाड होते हो त्यांना सगळ्यांना विचार वैभवान केले सांगते तुम्हाला असं काही नाही मी पाण्याचं तर लगेच तेवढं खूप महत्वाचं आहे पाहिजे असं काही नसतं ते सर्वसामान्य माणूस थोडी पाण्याचं बॉटल तुम्हाला ते पण लगेच दाखवतो रोडचं जाहिरातीचं आपल्या कसं नाही कॅमेरा असतो नाही मी याला कळतो मी दत्तक नाही तुम्ही आमचं मंतर बसण्या दत्तकच घ्या आमचे माझ्या लक्षात आलं 3 डेपोच्या कारभारात सर्व नळाचाच किस्सा सांगताय कोण सर ऐका हो झालं ना बोला ना ऐका एक मुद्दा असा आहे की आपल्याला हे सगळं उत्पन्न वाढवायचं मी आता जसं म्हणत पाहिजे इथं जे गाड्या आहेत अपंगाला पण राखीव बंद चालवत नाही त्यांची चालवत नाही त्यांचं लायसन कॅन्सल करा ते दिव्यांग त्याची त्यांना लागत असेल त्यांना देऊन टाका आमच्यासाठी राखीव स्टॉल वगैरे PCO आता इथं तो काय आपण कोण चालवत नाही बरं वर्षापासून आता पण बंद आहे तिथं पण ते वगैरे गाडी ते पण बंद आहे जे बंद आहे ते चालू करा जे विनाकारण बंद ठेवले विनाकारण बार चालवत त्यांचं कॅन्सल करून टाका आपण त्यांच्यासाठी अभ्यासाची पुस्तक क्रमिक पाचवी ते 10वी लई चांगलं कितीची सकाळची गाडी नसते आम्हाला 9ची नाही 10ची नाही आता याच्या गावामध्ये वाहतूक बी नाही एक प्रेमाचं निबंध नाही कुठल्या गावची गाडी सांग नारोडी गाडी हे म्हणतात वाहतूक नाही आता तुम्ही 1 दिवस गाडी पाठवणार 4 दिवस 8 दिवस गाडी बंद ठेवणार मग कसं सातत्य राहणार साहेब तुम्ही सातत्य ठेवा कंटिन्यू 8 दिवस गाडी चालू ठेवा नाही तर 15 दिवस गाडी चालू ठेवा त्याची जबाबदारी मी घेतो बोला आता मी 4.5 किलोमीटर रोज पाट्यावरती चालत जावं लागतं मग करतो आम्ही आलं लक्षात सकाळची आणि संध्याकाळची मुक्कामी गाडी 6:30 किंवा 7ला घ्यावा मुक्कामाची पण येत नाही का बरं नाही उद्या पण सकाळचं काम येत नाही म्हणजे बंदच आहे संध्याकाळची गाडी बंदच गाड्या आल्याशिवाय आपल्या 16 गाड्या चालू होत्या कोरोनाच्या टायमामध्ये जसं गुंतरला डेपो झाला ना आपल्या सगळ्या गाड्या बंद केल्या. तुमचा तालुका आहे आता मला काय करायचं माझ्या नाशिक तालुक्यात नाशिक जिल्ह्यातल्या जर मी नाशिकला बसलो तर काय करायचं नाशिकची चिंता पहिले राहील ना ते उत्तर काय देतात माहितीये का आता समजा आमच्याकडे राजगुरुनगरची गाडी चालून आली नाही त्यांना फोन केला ना ते म्हणतात तुमच्या तालुक्यात डेपो झाला त्यांना विचारा ते तसा विषय आहे म्हणून आता तुम्ही काय करा आता जे शेड्यूल जे आहेत ना तुमच्याकडे शिफ्ट करू गाड्या शिफ्ट जे मुद्दे लिहून घेतलेत ना तुम्ही एकदा वन कॅमेरा समोर सांगा का 10 गाड्या तुम्हाला एवढ्या दिवसात देणार आहे बाकीचे प्रश्न मिटणार आहे सांगा
साहेब बाकी काही नाही झाले तर फक्त आपली सकाळची आणि संध्याकाळची फक्त या 2 गाड्या चालू करा एसटी महामंडळाचा आभारी राहायचं आहे. नक्की तुझ्या ह्या गोष्टीवरती विचार नाही आपले साहेब कोणतं हे